एका साध्या पादुकाच्या स्पर्शाने कोणाचं नशीब बदलू शकतं. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांनी एका मरणसन्न आणि अज्ञानी मुलाला मुंबईच्या गाडीचा कसं मालक बनवलं. आईचा विरोध, समाजाची शंका, स्वतःच्या मुलाचा नकार या सगळ्यावर मात करून श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपली पायाची वीट कशी सिद्ध केली. आजचा हा अध्याय 18वाचा सारांश तुम्हाला थक्क करेल. जिथे तुम्ही संकटात असाल किंवा स्वामींच्या लीलेवर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. एक मोठी शिकवण ठरणार आहे. स्वामींच्या या अगाध लीलेचा अनुभव घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आणि अनुभव श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती. स्वामी सुतांच्या निधनानंतर अक्कलकोट म्हणजे नगरीमध्ये आणि मुंबईच्या भक्तांमध्ये चिंतेचं ढग दाटलं होतं. स्वामीसूत म्हणजेच आपले हरिभाऊ हे समर्थांचे अत्यंत लाडके आणि अधिकारवाने असलेले भक्त होते, ज्यांनी मुंबईत स्वामींच्या नामाचा पूर्णपणे जगभरामध्ये डंका वाजवलेला होता. त्यांच्या पश्चात ती गादी आणि ती जबाबदारी पेलणारं दुसरं कोणी समर्थ पुरुष समाजात दिसत नव्हता. सेवेकरीमध्ये वारंवार समर्थांच्या चरणी लोणं घेत होतं आणि विचारत होतं की महाराज, आता या गाडीचं काय होणार? कोण या भक्तांना मार्गदर्शन करणार? समर्थ मात्र सुरुवातीला यावर काहीच बोलत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित हास्य होते. समर्थांच्या मते एखादी गाडी चालवण्यासाठी केवळ वयाची किंवा अनुभवाची गरजच नसते, तर त्यावर स्वामींच्या कृपेचा वरदहस्तक असावा लागतो. भक्तांना वाटत होतं की समर्थ कोणीतरी मोठ्या विद्वानाची निवडच करतील, पण समर्थांच्या मनात काहीतरी वेगळंच आणि अकल्पित असे घडणार होता, ज्याची कल्पना साध्या मानवी बुद्धीला सुद्धा येणे अशक्य होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांनी अचानक एक विचित्र लीला सुरू केलेलं होतं. ते अहोरात्र मोरपाखरा असा जप करू लागलेला होता. कधी ते शांत बसत, कधी कधी अचानक मोठ्याने ओरडून मोरपाखरा म्हणत होते. लोक एकामेकाकडे पाहत होते आणि विचार करत होते की समर्थांना नक्की काय सुचवायचं आहे. एखादा पक्षी येणार आहे का? समर्थाने काही वेगळंच सांगायचं आहे असं भक्तांमध्ये कठोल झालेलं होतं. जेव्हा भक्तांनी पुन्हा गाडीचा विषय काढला तेव्हा समर्थांनी स्पष्टपणे म्हणाले, वेळ येईल तेव्हा आम्ही आमचा मोरपाखराला गाडीचा अधिकार नेमू. तुम्ही उगाच चिंता करू नका. समर्थांचे हे बोलणे म्हणजे भविष्यातील एका मोठ्या घटनेचं संकट होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांना माहीत होतं की ज्या मुलाला जग अज्ञान समजत होतं तोचा त्यांच्या कृपेने मोरपाखराप्रमाणे उंच भरारी घेणार होता. ही लीला केवळ एका वारसाची निवड नव्हती, तर ती एका सामान्य जीवाची उद्धाराची आणि पूर्वतयारीची होती, जी समर्थ अत्यंत पद्धतशीरपणे पार पडत होते. स्वामी समर्थ महाराजांनी काकूबाईंना, ज्या स्वामीसुताच्या आई होत्या, त्यांनी वारंवार एक गोष्ट बजावलेले होतं. ते म्हणजे आमच्या पायऱ्याची वीट नीट जपून ठेवा, ती आम्हाला परत हवी आहे. हा पारा जसा अत्यंत चंचल असतो आणि हाताला लागत नाही, तसेच दादाचे आयुष्य असेच होते. आजारी होते, स्थिर नव्हते आणि कोणालाही वाटले नव्हते की त्यांच्याकडून काही कार्य होईल. समर्थांच्या नजरेत दादा एक अमूल्य रत्न होते, पण त्यावर अज्ञानाची आणि आजाराची चढलेलं होतं. काकूबाईंना वाटलं की समर्थ एखाद्या वस्तूविषयी बोलत आहेत, पण प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज एका जीवाबद्दल बोलत होते. ही पायऱ्याची वीट म्हणजे स्वामी संप्रदायाचा असा वारसा होता जो पुन्हा एकदा शुद्ध करून गादीवर प्रस्थापित करण्याचा. समर्थांचा या रूपात्मक बोलण्याच्या भक्तांमध्ये उत्सुकता वाढलेली होती, पण या विटेचे रहस्य उलगडण्यासाठी अजून थोडा काळ जावा लागणार होता. याची जाणीव केवळ श्री स्वामी समर्थ महाराजांनाच होती. स्वामीसुतांचा धाकटा भाऊ दादा हे कोकणात राहत होते. आपल्या मोठ्या भावाच्या जाण्याने तो पूर्णपणे खचलेला होता. दादाचे व्यक्तिमत्व अत्यंत साधे आणि भोळे होते. त्याने संसारातील किंवा अध्यात्मातील कोणतेही विशेष ज्ञान नव्हते. त्यांच्यात शरीरा व्याधीने जर्जर झालेलं होतं. ते इतके बारीक आणि क्रूश झाले होते की त्यांना पाहून कोणालाही वाटलं असतं की हे आता फार काळ जगणार नाहीत. काकूबाईंनी त्यांना अक्कलकोटला आणले होते. तेव्हा समर्थांच्या दरबारात श्रीमंती आणि तेज पाहून दादा बावरून गेलेला होता. लोकांच्या नजरेत ते एक अज्ञान बालक होते, ज्याला स्वतःची काळजी घेता येत नव्हती. पण समर्थांचा नजर वेगळी होती.
त्यांनी त्या आजार शरीरात एक भव्य भविष्य दिसत होतं. हे दादांचं अक्कलकोटमधील पहिलं पाऊल म्हणजे एका महान आध्यात्मिक क्रांतीची सुरुवात होणार होती, जी लवकरच संपूर्ण जगाला दिसणार होती. जेव्हा काकूबाई समर्थांना विनंती केली की महाराज या मुलाकडे बघा, याची प्रकृती फार खालवलेली आहे, तेव्हा समर्थांनी कोणतीही जडीबुटी किंवा औषध दिलेले नव्हते. समर्थांनी अत्यंत साधेपणाने सांगितले, बाये याला दिवसातून 4 वेळा मनसोक्त जेवू घाला, चिंता करू नका, हा लवकरच ठणठणीत होईल. ही केवळ जेवणाच्या आज्ञा नव्हतं, तर समर्थांच्या शब्दातून निघणारी ती एक ऊर्जा होती. समर्थांच्या केवळ शब्दांनी आणि सानिध्याने दादाच्या शरीरातील एक नवीन चैतन्य संचार लागलेलं होतं. दादा यांचे चेहरा उजळलेला होता, शरीरातील अशक्तपणा पूर्णपणे गेलेलं होतं. अवघी काही दिवसात ते धावू पाहू लागलेलं होतं. समर्थाने सिद्ध केलेले होते की जगातील सर्वात मोठे औषध म्हणजे सद्गुरांचा आशीर्वादच आहे. जो मुलगा मृत्यूच्या सावलीत जगत होता, तो आता पूर्णपणे निरोगी झालेला होता. हे पाहून लोकांचा विश्वास बसल की समर्थाने दादांना केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर कोणत्या तरी मोठ्या कार्यासाठी जीवन ठेवलेलं आहे. मेघालयातील प्रांतातील केज गावातील एकनिष्ठ भक्त नानासाहेब यांनी समर्थांना विनंती केली की माझ्या मठात पादुका स्थापन करायचं आहे, तुम्ही कुणीतरी अधिकारी व्यक्तीला माझ्यासोबत पाठवा. समर्थाने तत्काळ दादाकडे बोट दाखवलेलं होतं. काकूबाई मनातल्या मनात खूप घाबरलेलं होतं. त्यांना वाटले दादा अजूनही अज्ञान आहे, ते एवढा मोठा प्रवास आणि धार्मिक विधी कसे सांभाळतील. पण समर्थ ठाम होती. त्यांनी दादांना नानासाहेब सोबत पाठवलेलं होतं. आश्चर्य गोष्ट म्हणजे ज्या दादांना व्यवहाराचे ज्ञान नव्हते आणि तिथे जाऊन सर्व विधी अत्यंत शास्त्रीय शुद्ध पद्धतीने पार पाडलेलं होतं. समर्थांचं तेज त्यांच्या पाठीशी उभं होतं. केज गावाच्या लोकांनी दादाचा मोठा सन्मान केलेला होता. जेव्हा दादा यशस्वीपणे परत आले होते, लोकांनी कळून चुकलेले होतं की समर्थांची कृपा ज्याच्यावर असते त्याला जगातील कोणत्याही शिक्षणाची गरज उरत नाही. दादा आता केवळ एक मुलगा राहिलेला नव्हता, तो समर्थांचा एक प्रबळ आणि माध्यम बनलेला होता. समर्थांनी आता दादांना पूर्णपणे वैरागाच्या मार्गावर नेण्याचं ठरवलेलं होतं. आज्ञा केली की दादाला गोसावी बनवा, त्याला स्वामी सुताची कपनी आणि झोळी द्या आणि त्याला मुंबईच्या गाडीवर बसवा. हा निर्णय ऐकून दादाच्या पायाखालची जमीनच सरकलेले होतं. संसाराच्या ओढीने त्यांनी स्पष्ट नकार दिलेला होता. त्यांना वाटलं की हे सर्व करणे म्हणजे आपल्या आवाक्याबाहेर आहे. ब्रह्मचारी आणि सेवेकऱ्यांना त्यांना खूप समजावून सांगितलेलं होतं. अनेक प्रयत्न केले, पण दादा कपनी अंगात घालायला तयार होईनात. काकूबाईंना वाटले की आपला मुलगा संन्यासी झाले तर आपल्या वंशाचं काय होईल. मायेचा हा पडदा अत्यंत घट्ट होता. समर्थ मात्र आपल्या शब्दावर ठाम होते. त्यांना माहीत होतं की जोपर्यंत मानवी अहंकार आणि संसाराचा ओढ आहे, तोपर्यंत ईश्वरी ज्ञान प्राप्ती होणार नाही. म्हणून त्यांनी आता एक अशा अमोघ शास्त्राचा वापर करायचं ठरवलेलं होतं, जे दादाच्या आयुष्यातील पायाच बदलून टाकणार होता. जेव्हा सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेले होता, तेव्हा समर्थाने आपले खास सेवक भुजंग याला बोलवलेलं होतं. समर्थ म्हणाले, माझ्या पादुका घे आणि त्या दादाच्या मस्तकावर ठेव. जसा त्या लाकडी पादुकाचा स्पर्श दादाच्या डोक्याला झालेला होता, तसंच एक चमत्कार घटना घडलेले होतं, ज्याची कोणी कल्पनाही केलेलं नव्हतं. दादाचे शरीर थरथर कापलेलं होतं, डोळे मिटलेले होतं आणि त्यांच्या मेंदूत ज्ञानाचा एक मोठा प्रकाश पडलेला होता. तो प्रकाश म्हणजे केवळ लाकडाचा स्पर्श नव्हता, तर समर्थाने आपली सर्व शक्ती आणि ज्ञान दादाचे ठाई संक्रमित केलेलं होतं. क्षणार्धात दादाचे सर्व अज्ञानी आणि भीती आणि संसाराची ओढ भस्मासारखं झालेलं होतं. त्यांचे मन शांत झालेलं होतं आणि त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्ती झालेलं होतं. ज्या दादांनी कपन घालायला भीती वाटलेली होती, ते आता स्वतःहून स्वामींच्या सेवेसाठी सिद्ध झालेले होतं. हे पाहून उपस्थित सर्व लोक थक्क झालेले होतं. समर्थांच्या एका स्पर्शात एवढी ताकद होती की त्यांनी एका अज्ञानी जीवाला थेट परमेश्वराच्या साक्षात्कारपर्यंत नेऊन पोहोचलेलं होतं. आपल्या मुलाची बदललेली वृत्ती पाहून काकूबाईचे
आईचे हृदय व्याकुळ झालेलं होतं. त्यांना वाटले की समर्थाने माझ्या मुलाला वेड लावलेलं आहे. त्या रागाने लालबुंड झालेलं आहे आणि समर्थांच्या समोर येऊन मोठ्या मोठ्याने ओरडू लागलेलं होतं. त्यांनी समर्थाने खूप खूप वाईट साईट शब्द वापरलेलं होतं. एका मुलाला आधीच गोसावी करून मारलेलं होतं आणि आता दुसऱ्यालाही तसंच केलं असा आरोप त्यांनी केलेला होता. पण समर्थ स्थिर होतं. त्यांना माहीत होतं की हे केवळ मायेचं रूप आहे. जेव्हा काकूबाई संताप मर्यादेबाहेर गेले तेव्हा समर्थाने त्यांच्या खोड्यामध्ये टाकण्याची आज्ञा दिलेली होती. ही शिक्षा क्रूर वाटत असली तरी त्यामागे एक मोठा उद्देश होता. मायेचा अडथळा दूर केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. समर्थाने हे सिद्ध केलं होतं की गुरूंच्या मार्गात जेव्हा आपलेच लोक अडथळा बनवतात तेव्हा कठोर होणे आवश्यक असते. काकूबाईंना शेवटी शांत व्हावे लागलेलं होतं. समर्थाने लिलेपुढे नतमस्तक व्हावं लागलेलं होतं. दुसऱ्याच दिवशी समर्थाने दादांना खऱ्या वैराग्याची दीक्षा दिलेली होती. त्यांना सांगितले, तो आता गोसावी झाला आहेस. जा आणि भिक्षा माग. पहिली भिक्षा तुझे जन्मदात्री माता अनुसूया यांच्याकडून घे. दादा हातामध्ये झोळी आणि अंगावर कपणे घालून आपल्या आईच्या दारात उभे राहिलेले होतं. कालपर्यंत जो मुलगा लाडाने वाढत होता तो आज भिक्षासाठी उभा असलेला पाहून काकूबाईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागलेलं होतं. त्यांनी पुन्हा एकदा दादाच्या संसारात परत येण्याची विनवणी केलेले होते. पण दादा आता बदललेले होते. त्याने अत्यंत शांतपणे सांगितलेले होते, माटे आता मला संसारातील सुख आणि विषासारखे वाटतात. स्वामींच्या चरणाशिवाय मला कुठेही शांती लाभत नाही. मुलाचे दृढ वैराग्य पाहून काकूबाईंना जाणीव झालेली होती. आता केवळ माझा मुलगा राहिला नसून तो स्वामींचा झालेला आहे. त्याने जड अंतकरणाने झोळीत भिक्षा गाठलेले होतं आणि तशा प्रकारे दादाने आपली मायेची शेवटची साखळीही तोडून टाकलेलं होतं. अक्कलकोटमध्ये काही दिवस समर्थांच्या सहवासातून राहून दादाने साधनेचे धडे गिरवलेले होतं. त्यानंतर समर्थाने त्यांना आशीर्वाद दिलेला होता. मुंबईला जाऊन स्वामी स्वतःची गादी सांभाळण्यासाठी आज्ञा गेलेले होते. ज्या मोरपाखराचे समर्थ वाट पाहत होते ते आता उडायला तयार झालेले होते. दादा मुंबईला आले. त्यांनी स्वामी सुतांचा वारसा अत्यंत तेजस्वीपणे चालवलेला होतं. मुंबईच्या मठात त्यांनी स्वामी नामाचा जो जागर सुरू केलेला होता आजही अखंडपणे चालू आहे. एक अज्ञानी मुलगा जेव्हा समर्थांच्या पादुकाच्या स्पर्शाने स्वामीसूत बनतो तेव्हा ती केवळ एक कथा उरत नाही तर एक जिवंत चमत्कार ठरतो. या अध्यायाच्या शेवटमध्ये अज्ञानावर आणि ज्ञानाचा आणि मायेवर वैराग्याचा झालेला विजय आहे. स्वामी समर्थांची ही लीला आजही लाखो भक्तांच्या मनात श्रद्धेचा आणि देवा प्रज्वलित करत आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांच्या या आगाढ लीलेची कथा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला यातून थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल तर नक्की खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि आपल्या परिवारामध्ये सामील लावा. अशाच नवनवीन कथा अनुभवासाठी आध्यात्मिक ज्ञानासाठी आमच्या चॅनेलला पॅटर्न वेगळा या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. स्वामींचा कृपेचा हा वारसा घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी हा तुमचा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकला शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचे एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशाच मौल्यवान आणि माहिती आणण्यासाठी प्रोत्साहन करतो. स्वामी तुमच्या पाठीशी कायम आहेत. याआधी तुम्हाला ही माहिती हवी होती का किंवा हे तुम्ही वाचत होता यातील एक एक शब्द माहिती होती का? तर कृपया कमेंटमध्ये यस टाका. तर भेटूया अध्याय 19 मध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्यावी. श्री स्वामी समर्थ.